आणि चौथ्या चेंडू होती बॅटची कडा एसटीच्या पाठीमागे झेल देऊन हर्षल माघारी परतला. 4 चेंडू नंतर 5वा चेंडू घेऊन आला गोलंदाज दर्शन, तो वाईट फेकलाय आणि की 2 चेंडूची खेळी बाकी या षटकातली. समोर उडवलाय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक आरामात घेतलेला फटका आपण पाहतो. सिंगल पाहिजे, ती सिंगल या ठिकाणी आली. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकलंय. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. त्यानंतर चौथं षटक सुरू होईल आणि चौथं षटक सुरू झाल्यानंतर लगेच टॉस साठी उपस्थित व्हायचे. श्री खांबाया जय हनुमान क्रिकेट संघ मार्केवाडी विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ जय सप्रभा क्रिकेट संघ खाड्याचा पाडा. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव आपण पाहतो या ठिकाणी आले. अतिरिक्त धावेने एक धाव आपण पाहतो या ठिकाणी धावफलकावरती घेतली गेली. धावसंख्या स्कोर कार्ड 29. आणखी एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची संख्या आपण पाहिली गेली. तीन षटक 29 स्कोर कार्ड वरती. राजेश गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी सज्ज झालाय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी. शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर जे अनावरती षटक पाहतो. आयोजक पहा, आमचे कैलाश दादा असतील, आमचे मंगेश दादा असतील, आमचे भगवान दादा असतील, आमचे किरण दादा असतील, आमचे रामदास दादा असतील, आमचे जॉन्टी दादा, म्हणजे काही जे पाहुणे जे आहेत, जे आणि खेळाडू आहेत, जे आयोजक कमिटी मेंबर आहेत ना, ते बघा काही जण पाहुणे कुठे कुठे आहेत ते पाहतात, काही जण स्टेज सांभाळतात. त्या दरम्यान पाहतो स्टेज ड्राईव्ह चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे रस मिळती 4 इथे आला चौकार. म्हणजे पाहुणे कुठे कुठे आले तिथून कॉल केला जातो. आमच्या इथे जे स्कोरर असतात त्यांना कॉल केला जातो. तुषार असेल, अजून आपण पाहतोय गुड्डू असेल, त्यांना ते कॉल करतात. पाहुणे कोण कुठे आले त्यांचा आम्हाला अपडेट या ठिकाणी देतात. म्हणजे सर्व आयोजक कमिटी मेंबर आहेत ना, त्यांना हॅट्स ऑफ. नियोजन आयोजन करताना प्रत्येक गोष्ट पाहतात ते. आज प्रथमतः मी पाहतोय कधीच कोणत्या टुर्नामेंट मध्ये ना लवकर गावकऱ्यांचे स्वागत करत नाही, ते शेवट कधी मध्ये. पण आज गावकऱ्यांचं प्रथमतः, कारण ते त्यांच्यासाठी मेन आहेत, आपले ग्रामस्थ त्यांच्यासाठी मेन आहेत, आणि ग्रामस्थांचं मान सन्मान करून या स्पर्धेची शोभा वाढवली जे हनुमान क्रिकेट संघ वाकस या टीमने. ओरपी चेंडू आहे, समोर दिला आणि त्याला उडवला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये आलेला किशोर भोईरच्या बॅट मधून हा लाजवाब षटकार. तो स्कोर आपण या ठिकाणी पाहतोय. नो चेंडू घोषित केलाय पंचांकडून. आपण रिव्ह्यू मागितलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. दररोज चेक केला जातो या ठिकाणी.
नो बॉल आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं थोडंसं मी पण प्रथमतः बघताना असं वाटलं होतं कुठेतरी बॅट्समन बॅट आहे का, पण जेव्हा चेंडू त्याच्या बॅटच्या रेंजमध्ये तो बॅट्समन स्टँड अप झाला होता आणि पंच यांनी ऑफिशियलने दिलेला डिसिजन योग्य तो डिसिजन त्या ठिकाणी पाहतोय. नो चेंडू आला, यानंतर फ्रीडचा चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन्ही आपण पाहतो 12th मॅन या ठिकाणी आहे. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये पाहिलं गेलं अफलातून कामकाज या आयोजक कमिटीचं आपण पाहिलं गेलंय. सुंदर नियोजन, स्पर्धेवरती पूर्णपणे नियंत्रण या ठिकाणी ठेवलंय. मला वाटतं हॅट्स ऑफ आमचे ऑफिशियल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जरूर झालाय पण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड 46 आकड्यावरती आपण पाहतोय. 46 धावा. पुन्हा एकदा पाहतो लॉंग ऑफ रिझन मध्ये जागा बनवली होती किशोर आणि खऱ्या अर्थ पाहतोय अनुभव काय असतो. 40+ मध्ये सध्या तरी अग्रेसर असलेला खेळाडू संघाचा तारणार ठरला. इथे आला षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्यावरती जाऊन पोहोचले ती 52. 24 चेंडू आणि 52 धावा या ठिकाणी आल्या. 53 धावांची गरज असेल आणि खऱ्या अर्थाने किशोर बोईटचा कौतुक करी जेव्हा तो लेट गेला मैदानावरती आणि त्याच्या बॅट मधून धावा आल्या त्या आपण जरूर स्कोर कार्ड पाहूया. जरूर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक झालेले टॉस साठी या मार्केवाडी आणि खाण्याचा भाडा वेळ घेऊ नका. जर तुम्ही लेट झाला